ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काही टेक्निकल कारणामुळं आपले 2-4 दिवस झाले आपले व्हिडिओ येऊ शकले नाही, पण आजपासून आपण आता रेग्युलर व्हिडिओज बघणार आहोत. आणि आज जो पॉईंट आपण शिकणार आहोत तो आहे डिफरन्स बिटवीन SN1 आणि SN2. मागच्या 2 लेक्चर्स जर तुम्ही व्यवस्थित बघितले असेल तर तिथं आपण SN1 आणि SN2 डिटेलमध्ये बघितलं आहे. तर आज आपण बघणार आहे डिफरन्स बिटवीन SN1 आणि SN2. तर मी इथं लिहितो SN2 आणि इथं लिहितो SN1. तर आपल्याला काय बघायचे, आता डिफरन्स बघायचे. आता फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स मी इथं लिहितो कायनेटिक्स. SN2 याचा अर्थ काय? 2 म्हणजे बायमॉलिक्युलर, 2 मॉलिक्युलवर अवलंबून असणारी रिॲक्शन, म्हणून आपण याला लिहू सेकंड ऑर्डर रिॲक्शन. सेकंड ऑर्डर रिॲक्शन. हे ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असतं आपण केमिकल कायनेटिक्समध्ये ते बघणार आहोत. हे 2 मॉलिक्युल्सवर डिपेंड असतं म्हणून आपण याला सेकंड ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. तर SN1 एकाच मॉलिक्युलवर अवलंबून आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर आपण काय बघितलं पॉईंट कायनेटिक्स. दुसरं मॉलिक्युलरिटी. SN2 किती मॉलिक्युल्सवर अवलंबून असतं? 2 मॉलिक्युल. याची मॉलिक्युलरिटी किती आहे? 2. आणि याची मॉलिक्युलरिटी किती आहे? 1. SN2 ही 2 मॉलिक्युल्सवर अवलंबून असते म्हणून याची मॉलिक्युलरिटी 2. SN1 एकच मॉलिक्युल म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, आठवत असेल तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडवर अवलंबून आहे म्हणून 1. पुढला पॉईंट करायचा आहे आपल्याला नंबर ऑफ स्टेप्स. तर SN2 जर आठवत असेल तुम्हाला तर सायमल्टेनियस मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस. बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग काय होती? सायमल्टेनियस होती, म्हणून नंबर ऑफ स्टेप्स किती? ओनली 1 स्टेप. आणि SN1 मध्ये आधी टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि नंतर अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल, म्हणजे इथं किती स्टेप्स आहे टोटल? 2 स्टेप. ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. आता फोर्थ पॉईंट बघायचं आहे आपल्याला बॉन्ड मेकिंग अँड ब्रेकिंग. तर SN2 मध्ये काय होतं? हे दोन्ही बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग काय होतं? सायमल्टेनियसली. आणि SN1 मध्ये काय होतं? आधी बॉन्ड ब्रेक होतो आणि नंतर नवीन बॉन्ड फॉर्म होतो. तर लिहितो फर्स्ट स्टेप बॉन्ड ब्रेकिंग अँड नेक्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. हे झाले 4 पॉईंट्स. आता 5वा पॉईंट बघायचा आहे आपल्याला डायरेक्शन ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. डायरेक्शन ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. SN2 मध्ये न्यूक्लियोफाइल अटॅक्स फ्रॉम बॅक साइड. आठवतं बॅक साइड अटॅक? न्यूक्लियोफाइल अटॅक्स फ्रॉम बॅक साइड. इथं बॅक साइड अँड फ्रंट साइड. इथं अटॅक काय होतं? दोन्हीकडून बनवतं. का अटॅक दोन्हीकडून होतं? कारण कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर ती प्लेनर स्पेसी आहे. प्लेनर स्पेसीचा 50% इन्व्हर्जन, 50% रिटेन्शन. त्यालाच म्हणायचं बॅक साइड अटॅक अँड फ्रंट साइड अटॅक. 6th पॉईंट आपल्याला बघायचा आहे जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याला आपण स्टेरिओकेमिस्ट्री म्हणतो. स्टेरिओकेमिस्ट्री.
स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे तिथं नेमकं काय होतं तुम्हाला माहिती आहे. SN2मध्ये ग्रुप्स या साईडला असेल तर त्या साईडला फ्लिप होतात. त्याला आपण म्हणत होतो इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगेशन. आणि SN1 मध्ये काय होतं 50% इन्व्हर्जन, 50% रिटेन्शन. त्यालाच आपण काय म्हणत असतो रेसिमिक मिक्सचर. त्यालाच काय म्हणत असतो आपण रेसिमिक मिक्सचर म्हणत असतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. 50% इन्व्हर्जन, 50% रिटेन्शन होत असतं. हे 6 पॉईंट झाले. आणखीन काही पॉईंट्स बघू आपण. हे रफ करतो. सहा पॉईंट झाले. 7वा पॉईंट टाईप ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे SN2मध्ये जर तुम्ही नीट व्हिडिओ बघा SN2चा नीट, तिथं आपल्याला प्रायमरी अल्केल हलायला पाहिजे. म्हणजे सबस्ट्रेट कसा पाहिजे आपल्याला प्रायमरी. कारण अटॅक कुठून झाला पाहिजे बॅक साईडने. बॅक साईड अटॅक कधी होतो ज्यावेळेस मॉलिक्यूल छोटा असेल प्रायमरी. आणि SN1मध्ये तो टर्शरी पाहिजे कारण कार्बोकॅटायन फॉर्म होतं इथं आणि टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. 8 पॉइंट पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट. म्हणजे SN2मध्ये सॉल्वंट कसं पाहिजे नॉन पोलार सॉल्वंट. कसा पाहिजे नॉन पोलार सॉल्वंट. आणि SN1मध्ये कसा पाहिजे पोलार सॉल्वंट. 9 पॉइंट न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल SN1मध्ये SN2मध्ये न्यूक्लियोफाइल होता NaOH, OH मायनस. तुम्हाला जर आठवत असेल तर अटॅक फ्रॉम बॅक साईड तो BR बॉन्डचा ब्रेक करायचा वेळ बघत नाही. तो अटॅक कुठून करतो बॅक साईडने. आणि बॅक साईडने अटॅक करायला तो पॉवरफुल पाहिजे. म्हणजे न्यूक्लियोफाइल SN2मध्ये कसा पाहिजे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल. आणि SN1मध्ये आधी BR बाहेर जातो, टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि नंतर अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल होतो. म्हणजे न्यूक्लियोफाइल पहिल्या न्यूक्लियोफाइलला बाहेर जाऊन देतो आणि नंतर अटॅक करतो. म्हणजे इथं वीक न्यूक्लियोफाइल असेल तरी चालतं. वीक न्यूक्लियोफाइल. पुढली रिॲक्शन, पुढलं पॉईंट आपल्याला जे बघायचं आहे त्याला आपण इंटरमिडिएट. मला सांगा इंटरमिडिएट SN2मध्ये फॉर्म होतं का नाही. बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. इंटरमिडिएट म्हणजे मध्य. इंटरमिडिएट म्हणजे मध्य. ही एकच स्टेप रिॲक्शन आहे, ओनली वन स्टेप रिॲक्शन. तर इथं लिहायचं नो इंटरमिडिएट. ओके SN2मध्ये काय नो इंटरमिडिएट कारण इंटरमिडिएट नसतो. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. पण SN1मध्ये पहिला बॉन्ड ब्रेक होतो, टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म होतं. म्हणून इथं आपण असं लिहू इंटरमिडिएट इन्व्हॉल्ड. इंटरमिडिएट इज इन्व्हॉल्ड. तर हे झाले डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2. आता जर मागचे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपण म्हटलं होतं 3 टाईपचे रिॲक्शन दाखवतो. पहिले न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, नंतर आहे इलिमिनेशन आणि नंतर आहे रिॲक्शन्स विथ मेटल्स. तर आपलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन झालं आहे. आता आपल्याला बघायचं इलिमिनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन इलिमिनेशन रिॲक्शन.
तर बघा, इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन म्हणजे कोणतं तरी ग्रुप ऑफ ॲटम किंवा सिंगल ॲटम विल गो आउट, त्याला इलिमिनेट करायचं. इलिमिनेट म्हणजे बाहेर काढून द्यायचं. ओके, तर मग मी इथं एक्झाम्पल घेतो बघा, CH3 CH2 Br. कोणतं कंपाऊंड आहे हा कंपाऊंड आहे इथाइल ब्रोमाइड, किंवा याला आपण ब्रोमो इथेन असं पण म्हणू. ब्रोमो इथेन हा त्याचा IUPAC नेम. तर या इथिल ब्रोमाइडचं मी इथं स्ट्रक्चर काढतो. CH3 CH2 Br. मी इथं टाकतो NaOH. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर NaOH जर ॲक्वेज असेल, ॲक्वेज म्हणजे डिझॉल्ड इन वॉटर, तर OH Brच्या जागेवर जाणार आणि Br OHच्या जागेवर येणार. हे मागं रिॲक्शन बघितलं होतं आपण, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. इथं Br न्यूक्लियोफाईल आहे, इथं OH न्यूक्लियोफाईल आहे, ते काय होणार, एक्सचेंज होणार. पण आता आपल्याला ॲक्वेज नाही पाहिजे, आपल्याला बघायचं आहे अल्कोहोलिक, म्हणजे NaOH डिझॉल्व इन अल्कोहोल. आता ज्या वेळेस तुम्हाला NaOH किंवा KOH पाशी हा अल्कोहोलिक शब्द दिसल, तर पहिलं काम काय करायचं, तुम्ही हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा मार्क करा. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा मार्क करा आणि त्याच्या शेजारच्या कार्बनला काय मार्क करा, बीटा मार्क करा. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा मार्क करा, त्याच्या शेजारच्या कार्बनला बीटा मार्क करा. तर हॅलोजन काढून घ्या अल्फातून आणि हायड्रोजन काढून घ्या बीटातून. हे दोन ग्रुप्स काढायचे आपल्याला. हॅलोजन काढायचं अल्फातून, हायड्रोजन काढायची बीटातून. तर बघा इथं 1 2 3 हायड्रोजन आहे, तुम्ही कोणताही एक हायड्रोजन काढा. मी हा हायड्रोजन काढतो. मग हा Na जाईल Br संग, NaBr, कारण Na+1 आहे, Br-1. हा H जाईल ह्या OH संग, H2O. मग राहतं काय, या बॉक्समध्ये जे ग्रुप्स टाकले मी ते इलिमिनेट झाले. आता काय राहतं, मग पहिल्या कार्बनवर 2 हायड्रोजन्स, 1 आणि 2, आणि दुसऱ्या कार्बनवर पण 2 हायड्रोजन, आणि टोटल आपल्याला बॉन्ड्स किती पाहिजे, 4 आहे का, 4, 1 2 3, आणि हा झाला 4. म्हणजे तयार काय होतं इथं, इथिन. तयार काय होतं, इथिन. तर मग मला सांगा इथं कोणते ॲटम्स बाहेर गेले, एक गेला हॅलोजन, एक गेला हायड्रोजन. एक गेला हॅलोजन, एक गेला हायड्रोजन. म्हणून आपण या रिॲक्शनला डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन पण म्हणतो. काय म्हणतो आपण, डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. डी मीन्स टू रिमूव्ह. व्हॉट टू रिमूव्ह, हायड्रोजन अँड हॅलोजन. आणखीन एक रिॲक्शन बघू आपण, CH3 CH. ओके, इथे तर Br घेतलं मी, तर Cl घेतो, आणि CH3 हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे, कारण क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढे जाऊन 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा कोणता झाला, सेकंडरी. इथं मी घेतो आता KOH, आणि तो घेतो अल्कोहोलिक. हॅलोजन, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला काय मार्क करू आपण, अल्फा, आणि त्याच्या शेजारचं काय मार्क करू, बीटा. पण आता इथं प्रॉब्लेम काय आहे, हा पण बीटा होईल आणि हा पण बीटा होईल, त्याच्या शेजारचंच पाहिजे. इथं दोन्ही काय बीटा आहे. जर असं असेल तर दोन्ही बीटा सारखेच आहे का बघून घ्यायचं. बघा हा CH3 प्रायमरी आहे. का प्रायमरी आहे, कारण तो पुढे जाऊन एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा पण प्रायमरी झाला आणि हा पण प्रायमरी झाला. म्हणजे इथं दोन्ही कार्बन्स काय सारखेच आहे, म्हणून तुम्ही कोणताही काढू शकता. नाही तर दोन्ही काढून बघा तुम्ही, प्रोडक्ट सारखंच येईल. आता समजा हायड्रोजन, इथून काढा तुम्ही हायड्रोजन, इथून हायड्रोजन आणि इथून Cl. आता मी इथं हा CH2 असा लिहितो, इथून हायड्रोजन काढला आणि इथून Cl काढला, तर प्रोडक्ट काय होईल, इथं डबल बॉन्ड येईल, CH2 डबल बॉन्ड CH CH3. बरोबर. तुम्ही जर इथून काढला असता तर प्रोडक्ट काय आला असता, CH3 CH डबल बॉन्ड CH2. बघा या दोन्ही कंपाऊंडचं नाव काय होणार, इथून नंबरिंग स्टार्ट करणार, 1 2
3 आणि याचे इथून स्टार्ट करणार 1 2 3 इथं काय येणार प्रोप 1 ENE. बघा कुठून जरी नंबरिंग स्टार्ट केली तर दोन्हीचं प्रोडक्ट काय येतो सारखाच येतो, म्हणून तुम्ही कोणताही एक काढू शकतात कारण दोन्हीचं प्रोडक्ट काय सारखाच आहे. के जाईल या CL संग KCl प्लस OH जाईल तर H संग H2O आणि या दोन्ही प्रोडक्टपैकी एक लिहू शकतात कारण दोन्ही सारखेच आहे. समजलं. पण प्रॉब्लेम कुठं येणार आता बघा मी पुढली रिॲक्शन लिहितो आणि तिथं तुम्हाला तो प्रॉब्लेम समजणार आहे काय. आता समजा कंपाऊंड असं असेल CH3 CH Br CH2 CH3. मी इथं घेतो KOH अल्कोहोलिक. मी काय म्हटलं अल्कोहोलिक शब्द बघितलं काय करायचं अल्फा आणि बीटा मार्क करायचं. Br ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणायचं अल्फा, त्याच्या शेजारचं म्हणायचं बीटा. तर हा पण बीटा झाला आणि हा पण बीटा झाला. पण बघा हे दोन्ही बीटा वेगळे आहे. आता हा जो CH3 आहे तो एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून हा कोणता झाला प्रायमरी कार्बन झाला. पण हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे म्हणून हा कार्बन काय झाला सेकंडरी कार्बन झाला. म्हणून या दोन्हीचे प्रोडक्ट्स काय होणार आहे वेगळे तयार होणार आहे. मग तात्पुरता आपण याला बीटा 1 म्हणू आणि याला बीटा 2 म्हणू. तर मला सांगू शकता तुम्ही बीटा 1 मुळे प्रोडक्ट काय होईल. मी जर इथून हायड्रोजन काढला आणि इथून Br काढलं तर डबल बॉन्ड इथे येणार आहे. म्हणजे बीटा 1 मुळे प्रोडक्ट काय होऊ शकतात CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 आणि बीटा 2 मुळे प्रोडक्ट काय होऊ शकतो बीटा 2 इथं आहे म्हणजे डबल बॉन्ड इथे येणार बरोबर ना. इथून जर हायड्रोजन काढला आपण तर डबल बॉन्ड इथे येणार CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. तर याचं नाव काय येणार बोला 1 2 3 4 ब्यूट 1 ENE ब्यूट 1 ENE आणि याचं नाव काय येणार 1 2 3 4 ब्यूट 2 ENE. बघा दोन्ही प्रोडक्ट काय आता वेगळे आणि बाय प्रोडक्ट काय होणार के जाणार Br बरोबर KBr आणि H जाणार OH संग H2O. पण आता या दोन्हीपैकी मेजर प्रोडक्ट कशाला म्हणायचं आणि मायनर प्रोडक्ट कशाला म्हणायचं. एक मिनिट सगळं बोर्ड दिसतोय का ओके दिसतंय. तर या दोन्हीपैकी मेजर प्रोडक्ट कोणता आणि मायनर प्रोडक्ट कोणता याच्यासाठी आपल्याला एक रूल शिकायचा आहे. तो रूल मी इथं लिहितो ज्याला आपण सेझेप्स रूल म्हणतो. कोणता रूल म्हणतो सेझेप्स रूल. दिसतंय बोर्डवर क्लिअर ओके दिसतंय. याला आपण सेझेप्स रूल. तर सेझेप्स रूल काय आहे सेझेप्स म्हणतो इन डिहायड्रो हॅलोजेनेशन रिॲक्शन more substituted alkene is major product. more substituted alkene is major product. आता अल्किन म्हणजे काय डबल बॉन्ड. मग हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. इथं मी जर डबल बॉन्ड दिलं तर या कार्बनवर किती हायड्रोजन देता येईल आपल्याला 2. कारण आपल्याला 4 बॉन्ड द्यायचे 1 2 3 4 1 2 3 4. आता मी इथून जर एक हायड्रोजन काढला आणि R ग्रुप टाकला तर काय कंपाऊंड तयार होणार आहे RCH डबल बॉन्ड CH2 बरोबर. हे दोन्ही CH2 तर याला आपण मोनो सबस्टिट्यूटेड म्हणू. मोनो सबस्टिट्यूटेड. आणखीन एक हायड्रोजन काढून R ग्रुप टाकला
याला आपण डाय सबस्टिट्यूटेड म्हणू. आणखीन एक हायड्रोजन काढला, ट्राय सबस्टिट्यूटेड. आणखीन एक हायड्रोजन काढला, टेट्रा सबस्टिट्यूटेड. बरोबर, मोनो सबस्टिट्यूटेड, डाय सबस्टिट्यूटेड, ट्राय सबस्टिट्यूटेड आणि टेट्रा सबस्टिट्यूटेड. याच्या म्हणण्यानुसार हा टेट्रा सबस्टिट्यूटेड सगळ्यात जास्त मेजर प्रोडक्ट, नंतर ट्राय सबस्टिट्यूटेड, नंतर डाय सबस्टिट्यूटेड, नंतर मोनो सबस्टिट्यूटेड. ओके, आता या दोन्ही प्रोडक्टपैकी मेजर कोणता, या दोन्ही प्रोडक्टपैकी मेजर कोणता हे कसं ध्यानात ठेवायचं. बघा, आपल्याला बघायचं CH2 डबल बॉन्ड CH2, आपल्याला लक्ष द्यायचं CH2 डबल बॉन्ड CH2 कडे. आता जिथं डबल बॉन्ड आहे त्याला पहिलं सर्कल करून घ्या. इथं हा डबल बॉन्ड आहे आणि इथं डबल बॉन्ड आहे. बघा, मला इकडं CH2 आहे तसाच दिसतो, इथं पण CH2, पण इथं CH2 आहे आणि इथं फक्त CH आहे. म्हणजे इथून एक हायड्रोजन काढलेला आहे, म्हणजे हा झाला मोनो सबस्टिट्यूटेड, हा झाला मोनो सबस्टिट्यूटेड. आता बघा, इथं CH2 आणि CH2 दिसतं, पण मला इथं फक्त CH दिसतंय आणि इकडं पण CHच दिसतं, म्हणून इथून एक हायड्रोजन काढला आणि इथून एक हायड्रोजन काढलाय, म्हणजे हा झाला डाय सबस्टिट्यूटेड. डाय सबस्टिट्यूटेड. आणि सेझेप्सनुसार जितकं जास्त सबस्टिट्यूटेड तितकं जास्त मेजर प्रोडक्ट, म्हणजे याच्यातला हा झाला मेजर, म्हणजे ब्यूट2EN मेजर झाला आणि हा झाला मायनर. हा बनतो 80% आणि हा बनतो फक्त 20%. तर सेझेप्स रूल कधी वापरायचं तुम्हाला कळलं, जर एकापेक्षा जास्त बीटा कार्बन्स असेल आणि ते वेगळे असतील. बघा, हा प्रायमरी होता, हा सेकंडरी होता. सारखाच असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, सारखा असेल तर आपल्याला एकच प्रोडक्ट भेटणार आहे. पण दोन वेगळे बीटा कार्बन असतील तर आपल्याला दोन प्रोडक्ट भेटणार आणि त्याच्यातलं सगळ्यात मेजर प्रोडक्ट कोणता आहे, मग तिथं आपण वापरायचं सेझेप्स रूल. समजलं, तिथं आपण वापरायचा सेझेप्स रूल. ओके, दिसतंय बोर्डवर. ओके, आता इथं हा लेक्चर आपण स्टॉप करू. आता इथून पुढले लेक्चर आपले डेली लेक्चर्स होत जातील, पण लेंदी लेक्चर्स करण्यापेक्षा आपण 10 15 मिनटाचे व्हिडिओज तयार करू आणि दररोज मी 2-3 व्हिडिओ अपलोड करेल. 30-40 मिनटाचं एकच लेक्चर घेण्यापेक्षा 10-10 मिनटाचे छोटे छोटे लेक्चर्स घेतो, म्हणजे जे करून तुम्हाला एका रिॲक्शनवर एक लेक्चर किंवा एका कन्सेप्टवर एक लेक्चर, म्हणजे तुम्हाला ते समजायला पण सोपं जाईल आणि तुम्हाला बोर पण होणार नाही. आणि लेक्चरमध्ये जेवढं काही शिकवलेलं आहे तेवढं डायरेक्ट काय करायचं, नोट डाऊन करायचं. आणि पुणेकर सरांनी किंवा मी, म्हणजे आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं शीट्स टाकलेले आहेत तुम्हाला, तर ती तुम्ही बघत चालायचे, त्याच्यातले MCQ सॉल्व करायचे, जे जे कन्सेप्ट झाले त्याच्या रिलेटेड MCQ सॉल्व करायचे. जर त्याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपने कळवायचं. काही दिवस माझा व्हॉट्सअप बंद होता, फोनला प्रॉब्लेम होता, म्हणून आपल्याला व्हिडिओ अपलोड होऊ शकले नाही. पण आतापासून आपण रेग्युलरली व्हिडिओज बनवू. फक्त ते व्हिडिओजचे साईज जे असेल किंवा टायमिंग जे असेल तो कमी असेल, पण एक व्हिडिओ करण्याऐवजी आपण त्याचेच 2-3 व्हिडिओ करू. 2-3 व्हिडिओ दररोज तुम्हाला येत जातील. सोमवारपासून रेग्युलर 2-3 व्हिडिओज येत जातील. आपल्याला हा पोर्शन लवकर संपवायचा आहे. आत्ताच आपले 3-4 दिवसमध्ये गेले, पण आजपासून तुम्ही हे व्हिडिओज रेग्युलरली बघत चला आणि काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.